बदलापूर शहर छत्रपती शिवरायांच्या पवित्र स्पर्शाने पावन झालेली ही भूमी. खरं तर काल परवाचं छोटंसं खेड नावारूपाला येऊन आता बदलापूर शहर म्हणून आपलं अस्तित्व निर्माण करत आहे. महाराष्ट्राची चौथी मुंबई असो किंवा इतर गोष्टींमध्ये हे शहर आधुनिकतेकडे वाटचाल करताना पाहायला मिळते. खरं तर या शहराची वाटचाल एकंदरीत आपण पाहिली तर गेल्या काही वर्षभरामध्ये अतिशय महत्वाचा याचा रोल राहिलेला आहे. वाहतूक असेल, रेल्वे असेल किंवा पाणी प्रश्न असतील, याकडे देखील हा प्रश्न जो आहे तो सोडवण्यामध्ये बदलापूर शहर काही प्रमाणात देखील सक्सेस देखील राहिलेला आहे. आज याच बदलापूर शहराच्या विकासाबद्दल आपण सर्व चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत अनेक शिवसैनिक मान्यवर असणार आहेत. आपण त्यांच्याशी सविस्तर चर्चा करूयात. एकंदरीत बदलापूर शहराचा विकास रचना असणारे, येणाऱ्या निवडणुकांच्या संदर्भात असणारे आणि एकंदरीतच शिवसैनिक म्हणून त्यांना या शहरांबद्दल काय वाटतं याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत चंद्रकांत मस्कर असणार आहेत. सोबतच आपल्यासोबत सज्जन मस्कर असणार आहेत. सोबतच मनोहर वजे सर असणार आहेत. माझे सहकारी पत्रकार राहुल साळवे देखील असणार आहेत. एकंदरीतच आज आपण सविस्तर या मुलाखतीमध्ये एकंदरीत चर्चा करणार आहोत. सुरुवात आपण चंद्रकांत सरांपासून करूया. सर, बदलापूर शहराचं जेव्हा नाव घेतलं जातं, पहिल्या डोळ्यासमोर काय चित्र निर्माण होतं? बदलापूर शहराचं जेव्हा सुरुवातीला नाव घेतोय आपण, तेव्हा आपल्याला एक सांस्कृतिक शहर हे आपल्या डोळ्यासमोर उभं राहते. एक सगळ्याच गोष्टीमध्ये एक सुसज्ज असं शहर, म्हणजे येथील वातावरण, इथलं ॲटमॉस्फिअर, एक चांगलं शहर आपल्या डोळ्यासमोर लगेच उभं राहते. आणि मुंबई लगत असलेलं एक चांगलं शहर, सुसज्ज शहर, आणि आपल्याच शहरातील काही राजकारणी लोकांनी त्याला अजून इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातल्या त्यात जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे आमचे वामनदादा म्हात्रेंनी. पहिली निवडणूक 2000ला लढले. आमच्याच वार्डातून ते वार्ड नंबर 1 मधून ते निवडून आले. त्यानंतर त्यांनी जे शहर म्हणजे एक चांगलं शहर बनवण्यात आपला सिंहाचा वाटा असेल तो आपल्या बदलापूर शहरात वामनदादा म्हात्रेंचा असेल. आम्ही बघत होतो 2000 सालाला माझं गाव, एक छोटंसं गाव नगरपालिका क्षेत्रामध्ये गेलं, वालवली गाव. रस्ते नव्हते आमच्या गावाला जाण्यासाठी. आम्हाला म्हणजे रस्तेच नव्हते बिलकुल. बांधावरून आम्हाला जायला लागायचं. त्यावेळेला आमचे नवनिर्वाचित नगरसेवक वामनदादा म्हात्रे यांनी ते सगळं आम्ही आढावा घेतला आणि मग वामन शेठ ते कामाला लागले. एक टप्प्याटप्प्याने त्यांनी आपल्या वार्डाचा विकास करत घेतला. आज तर ते संपूर्ण बदलापूरच्या विकासातच सहभागी झालेले आहेत. आणि निव्वळ वामनदादा म्हात्रेंमुळे आज शहराची इतकी प्रगती झालेली आहे की शहराचे रस्ते बघा तुम्ही, संपूर्ण रस्ते कॉन्क्रिटीकरण झालेले आहेत. पाण्याचे जवळजवळ 80% पाण्याचे आता पण मी ऐकलंय की त्यांनी पाण्याची कुठली तरी स्कीम आणलेली आहे. अशा बऱ्याचशा स्कीम त्यांनी राबवून एक सुसज्ज आणि एक सांस्कृतिक शहराला अजून चांगला दर्जा कसा मिळेल यासाठी खूप आटोकाट प्रयत्न केलेले आहेत. माझा वजीसांना एक प्रश्न असणार आहे. वजीसा, मला सांगा की 2014 पूर्वीचं जे बदलापूर शहर आहे आणि आता 2024चं बदलापूर शहर, काय साम्य दिसते या बदलापूर शहर? नाही, बदलापूर शहर म्हणजे खूप मोठं साम्य आहे की 2014 आणि आत्ताचं बदलापूर याच्यामध्ये याला म्हणजे मुंबईचे चौथाचं स्थान म्हणजे त्याला चौथी मुंबई सुद्धा म्हटली जाईल असं काम या बदलापूरमध्ये चालू आहे. मला नाही वाटत की आता काही गोष्टी इथे कमी पडतात. सर्व गोष्टी व्यवस्थित आमचे नगराध्यक्ष वामनदादा म्हात्रे यांचं काम एवढं जबरदस्त आहे की ते म्हणजे कुठल्याच कामाला ते कमतरता नाही आहेत. ते पुढचा विजन एवढा परफेक्ट करतात. आणि त्यांना आपले माननीय मुख्यमंत्री यांचा पण खूप मोठा आशीर्वाद आहे. आणि बाळासाहेब ठाकरेंचं जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे त्यांनी तंतोतंत जाणूनच ते सर्व करतायत. लोकांना तरी वाटत असेल की ते राजकारण करतात, पण नाही, त्यांच्या मनामध्ये एवढी हे आहे समाजाची सेवा करण्याची खूप इच्छा त्यांची आहे आणि ते करतायत. या बदलापूरमध्ये बघा ना, काय नाही, सगळ्यात जास्त जर सांस्कृतिक कार्यक्रम होत असतील ते या बदलापूरमध्ये होतात. आणि कधीच बघणार नाही तिला किती खर्च आहे, नाही, आणि ते कुठे काय मागायला जात नाही, काय नाही, ते जे करतात त्यांचा तो पूर्ण वाटा ते त्या कार्यक्रमाला देत असतात.
हेच मी सांगू शकतो. मुरबाड विधानसभेतील कामांचा जर आपण आढावा घेतला तर बऱ्याच नागरिकांच्या अनेक तक्रारी असतात की मुरबाड विधानसभेमध्ये अनेक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना कोणतीही नगरसेवक असो वा आमदार असो त्या प्रश्नांना हात घालत नाही. यावर तुमचं मत काय? आता या मुरबाडचं तर मला तेवढं माहिती नाही. मी बदलापूरमध्ये जास्त सक्रिय असतो, त्यामुळे मुरबाडविषयी मी काही जास्त बोलू शकत नाही. वॉर्ड क्रमांक 2 बद्दल बोलूयात, कारण काल परवाचं वालवली आता शहर बनतंय, म्हणजे तिकडचं टॉवर्स असतील किंवा एकंदरीत विकास असेल, तर या विकासाकडे कशा प्रकारे पाहतात? 2 नंबर वॉर्डचा विकास कशा प्रकारे झाला आणि वामनदादांचा पुढाकार तुम्हाला कशा प्रकारे लागतो? 2 नंबरचा वार्डाचा विकासाबाबतीत सांगायचं झालं तर इथे वामन शेठ मला नाही वाटत कधी आम्ही फोन केलाय आणि हजर राहिले नाही. त्यांनी एक 2 नंबर वार्डाविषयी सांगायचं झालं तर आता बघा, आता हे पूर्ण आमचे वालवली गावचे दोन्ही DP रोड साईला कनेक्टेड झाला. साई ग्रामपंचायतमध्ये होता, तरी पण त्यांना पण त्या गोष्टीचा खूप फायदा झाला. आता बॅक साईडला तुम्ही बघाल या टेकडीच्या बाजूला तर 25 एकर जागा आपल्या हे अमेझिंग पार्क म्हणून त्यांनी बनवायची हे केलंय. आता 3 करोड रुपये सँक्शन झालेले आहे. त्या 3 करोड रुपयांमध्ये त्यांनी त्या वार्डाला त्या पार्काला रस्ते लाईटची व्यवस्था करायला सुरुवात केलेली आहे आणि पूर्ण ते त्यांचं एक विजन आहे. तिथे बाळासाहेब स्मारक चांगलं त्यांनी बनवलं आहे. बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक चांगलं बनवलेलं आहे. बॅक साईडला आमच्या खालच्या DP रोडला गेला तर 3 एकरमध्ये त्यांनी पूर्ण गार्डनचं काम आत्ताच चालू केलेलं आहे. आता भरावाचं काम चालू आहे. तिथे पण त्यांचं प्लॅनिंग आहे की तिथे समाज हॉल त्यांनी बनवायला लावलंय. मांजर्लीमध्ये चांगलं समाज हॉल त्यांनी बनवलेलं आहे. सगळ्या रस्त्याचं तुम्ही बघाल तर अख्ख्या पूर्ण आमच्या वार्डातले रस्ते सगळे काँक्रिटीकरण केलेले आहेत. गटाराची व्यवस्था चांगलेली केलेली आहे. मला नाही वाटत आता कुठे काय लाईट पाण्याचा प्रश्न चांगला सोडला. आमच्या इकडे 24 तास पाणी आहे. आमच्या आता या एरियामध्ये 24 तास पाणी आहे. पाण्याचे कुठले थोडंसं पाणी दीपाली पार्कला पण तिथे पण आता होता, ते पण त्यांची लाईन टाकून घेतली त्यांनी. वार्डामध्ये आता कुठल्याही प्रकारचं वरून त्यांनी ते लाईटचं आता मध्यंतरी खूप लाईट जायची. आता जांभूळचं ते सबस्टेशन मधून त्यांनी परत इकडं लाईटची व्यवस्था केलेली आहे. म्हणजे तो पण लाईटचा पण प्रश्न सुटलेला आहे. असंच निवड वार्ड नंबर 2 मध्ये कामं केलेली नाही आहेत त्यांनी संपूर्ण बदलापूरमध्ये कामं त्यांनी विकासाचं काम चालू केलंय. स्वतः ते रमेशवाडीमध्ये ज्या वेळेला काय अवस्था होती रमेशवाडीची तुम्ही बघितली, ज्या वेळेला ते नगरसेवक झाले, आत्ताची परिस्थिती रमेशवाडीची तुम्ही जाऊन बघा. आणि 36 नंबरमध्ये पण आत्ताची शिरगावमध्ये पण त्यांनी ज्या वेळेला तिथे ते नगरसेवक झाले त्यावेळेला तिथली परिस्थिती आता जाऊन बघा. संपूर्ण वार्ड नुसार चकाचक करून टाकलेलं आहे त्यांनी. आणि आताच मनोहर वजनने सांगितलं, बदलापूर एक सांस्कृतिक शहर आहे आणि वामन शेठ म्हात्रेंचा त्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. प्रत्येक वेळेला ते कार्यक्रम राबवतात. आत्ताच नवरात्रमध्ये त्यांचे 4 मोठे गरबे आहेत, 4 मोठे. आणि प्रत्येक ठिकाणी 18 ते 25 वर्ष वयोगटाची मुलं अगदी त्याचा खूप चांगला हे घेतात. आणि बदलापूर हे सांस्कृतिक शहर आहे या दृष्टीचं याचीच हे पकडून त्यांनी बदलापूरमध्ये वेळोवेळी पूर्ण 12 महिने सांस्कृतिक कार्यक्रम ते राबवतात. आता नंतर त्यांनी एक आपल्या आगरी युवक वामन म्हात्रे फाउंडेशनच्या तर्फे त्यांनी आता कार्मेलला पण नोव्हेंबर महिन्यामध्ये काहीतरी डिसेंबरमध्ये 4 दिवसाचा कार्यक्रम राबवलेला. आणि दरवर्षी ते असे आपल्या शहरातील नागरिकांसाठी चांगले चांगले कार्यक्रम राबवतच असतात. सर, मला तुम्हाला आणखी एक असा प्रश्न असणार आहे की कोरोना काळामध्ये ज्या वेळेस भाऊ भावाला समोर जात नव्हता, आई वडील देखील मुलाच्या जवळ जात नव्हते, त्यावेळेस देखील वामन म्हात्रे असं एक नाव पुढे येत होतं की ज्याने लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांना अन्न पुरवलेलं आहे. त्यामुळे काय माहिती द्या तुम्ही सविस्तर काय तुम्ही त्यावेळेस तुम्ही देखील त्यांच्यासोबत होता? हो, मी होतो. मी तो स्वतः होतोच. माझी स्वतःचीच परिस्थिती मी सांगतो तुम्हाला. माझ्या संपूर्ण घरामध्ये आम्हाला कोविड झाला होता. आम्ही वामन शेठ बरोबर आम्ही फिरायचोच आणि प्रत्येक ठिकाणी वामन शेठ मला वाटतं दर दिवसाला 5,000 लोकांचं जेवण तो मोफत पुरवायचा. इतकी मोठी टीम वामन शेठची होती कोविड काळामध्ये. आणि कोण ऍडमिट होतं रेमडेसिवीर ते इंजेक्शन्स वगैरे तर असे हजारो पुरवायचा तो.
वामन शेठचं स्वतःचा भाऊ त्या कोविड काळामध्ये वारले, स्वतःचे वडील कोविड काळामध्ये वारले, पण त्याची तमान बाळगता निव्वळ आपल्या बदलापूर वासियांसाठी ते झटत राहिले आणि कोविड काळामध्ये त्यांनी कोणालाही काही कसलीही कमी पडू दिले नाही. कोणाला अन्नधान्य असो, अन्नधान्याचे पुरवठा त्यांनी चालूच होता, पण जेवण मोफत जेवण ते 4 ते 5 हजार लोकांना जेवण दर दिवसाला पुरवायचे ते, आणि स्वतः रात्री झोपत पण ते स्वतःच्या शरीर याची पण काळजी त्यांनी केली नाही. दरवेळेला मला स्वतः, मी जेव्हा कोविडमध्ये ऍडमिट होतो तेव्हा मला कुठल्या मास्क तोंडाला न लावता वामन शेठ तिथे यायचे मला बघण्यासाठी. माझं सोडून द्या, पण प्रत्येक बदलापूरच्या प्रत्येक पब्लिकसाठी ते झटले. स्वतःचा भाऊ, स्वतःचा वडील वारले तरी पण त्यांनी काम थांबवलं नाही. कोविड काळामध्ये त्यांनी खूप, म्हणजे कोविड योद्धा कसा असावा तर वामन म्हात्रे सारखा असावा असंच मी म्हणेन. माझ्या सज्जनजीला एक प्रश्न असणार आहे. सज्जनजी, कोरोना काळात वामन म्हात्रेचं नाव हे प्रचलित झालंय आणि आजतागायत ते कायम आहे. आजही बदलापूर शहर म्हटलं की प्रामुख्याने वामन म्हात्रे हे नाव प्रामुख्याने पुढे येते. तर आता काही दिवसातच विधानसभेच्या निवडणूक लागणार आहे. वामन म्हात्रे हे देखील नाव अग्रेसर आहे आणि वामन म्हात्रे 2 दिवसापूर्वी अगदी सांगितलं होतं की मी देखील आमदारकीसाठी इच्छुक आहे, पण वरिष्ठांचा निर्णय हा सर्वोच्च राहील. तुम्ही एकंदरीत या वाक्याकडे कसं पाहता आणि वामन म्हात्रे खरोखर आमदार व्हावं असं तुमची इच्छा आहे का? वामन म्हात्रे आमदार व्हावा ही आमचीच नाही, पूर्ण बदलापूरकरांची इच्छा आहे. पण आता सध्याच्या परिस्थितीवर जी युतीच्या माध्यमातून बदलापूर मुरबाड मतदारसंघातून कोणाला कुठली सीट जाते किंवा जर युती धर्म, तर आता वामन म्हात्रे व्यक्ती अशी की युती धर्म पाळणारी व्यक्ती, मग त्याच्यानुसार जसं आम्हाला वाटतं की बदलापूरमध्ये वामन म्हात्रे आमदार व्हावा. मला तर 10 वर्षापासून वाटतोय की वामन म्हात्रे ही व्यक्ती आमदार व्हायलाच पाहिजे, झालीच पाहिजे. कारण का आमचं खूप स्वप्न आहे. जसं बदलापूर शहरावरती वामन म्हात्रेंनी जे आता विकास केले काही गोष्टीचा, आणि खूप भरपूर विकास केलेला आहे. असं नाही का विकास आहे कुठली गोष्ट आमच्या इथे तर कुठलीच गोष्ट वामन म्हात्रेंनी कमी करून दिलेली नाही, कुठलीच नाही. आज वामन म्हात्रेंच्या सोबत चंद्रकांत मस्कर ही जी व्यक्ती एवढी जवळून राहिलेली, एवढी म्हणजे सर्वात बदलापूरमधून जर सर्वात व्यक्ती असं वामन म्हात्रे सोबत तर एक चंद्रकांत मस्कर हे होत आहे. त्यांच्यामध्ये त्यांचा एक सल्ला घेऊन आम्ही त्याच्यासोबत राहिलो. पण आम्हाला आता असं वाटतोय का जर मुरबाड मतदारसंघातून जी आता जर इकडची सीट शिंदे साहेबांनी शिंदे गटाला जर सोडली तर आवर्जून वामन म्हात्रे यांना तिकीट मिळावं व आम्ही मनापासून मदत करणारे जी शिवसैनिक आहेत आणि 100% वामन म्हात्रे निवडून येणार आहेत. मला सुरुवातीची परिस्थिती सांगतो. मी तर 25 वर्ष वामन म्हात्रे पण बरोबर आहे. आमची शिवसेना बीजेपी युती असायची. दरवेळेला शिवसेनेचे जास्तच नगरसेवक असतात, पण युती धर्म आम्ही कधी तोडला नाही. वामन शेठनी युती धर्म कधीच तोडला नाही. दरवेळेला आमचे शिवसेनेचे जास्तच हे असायचे, परंतु वरच्या लेवलला जेव्हा ती युती व्हायची तेव्हा नगराध्यक्ष सतत, आता तुम्ही मागच्या वेळेला पण बघितलं असेल, सतत 8 वर्षे तात्या नगरसेवक होते, रामपातकर साहेब. जास्त नगरसेवक असून सुद्धा आम्ही युती धर्म पाळला. आताही वामन शेठ म्हणजे आमदाराच्या याचे आहेतच. म्हणजे वामन शेठला आत्ता जर परिस्थिती आमदारकी मिळाली तर 101% वामन शेठ निवडून येणार. परंतु वामन शेठ ही अशी व्यक्ती आहे की ती युती धर्म पाळणारी व्यक्ती आहे. वरच्या लेवलला जे होणार ते वामन शेठ खाली पाळतात. मग तिथे वामन शेठ कुठल्याही प्रकारची हे करत नाहीये. जर मला तर सुदैवाने वामन शेठला जर आमदारकी मिळालीच पाहिजे. आमचं पण स्वप्न आहे. आमचं पण 15 वर्षापासून ते स्वप्न आहे की वामन शेठने आमदार व्हावं. इतका मेहनती माणसाने जर आमदार झाला तर खरोखर आम्हाला अत्यानंद होईल. नक्कीच. जसं की तुम्ही सांगितलं की कोविड काळामध्ये त्यांचं योगदान होतं, ते अतिशय महत्वाचं होतं. आणि सध्या त्यांच्याकडे लोक शिवसेना कुटुंब प्रमुख बदलापूर शहराचं पाहतात. एक आगरी भूमिपुत्र या शहराला लाभलाय, ज्याने या शहराचा चेहरा मोहराच बदललाय. काय भावना असते अशा प्रकारे भूमिपुत्र जेव्हा लागतो आणि तो तळागाळातल्या माणसांपर्यंत पोहोचतो? एक भूमिपुत्र म्हणून एक आगरी समाजाचं नेतृत्व त्याच करतायत, काय भावना असते? नक्कीच वामन शेठला संपूर्ण बदलापूर एक कुटुंब प्रमुख या नात्याने बघते. आगरी समाजाच्या वतीने वामन शेठने तर निव्वळ नुसतं आगरी समाजाचं काम केलंय ही असं म्हणणं चुकीचं होईल. वामन शेठ ही अशी व्यक्ती आहे, वामन म्हात्रे ही अशी व्यक्ती आहे की हा तळागाळातून वर आलेले, मेहनतीच्या जोरावर वर आलेली व्यक्ती आहे.
वामन म्हात्रेंना आम्ही 25 ते आमचे नातेवाईकच आहेत, हा प्रश्न बाजूला राहिला. परंतु एक साध्या कुटुंबातून ही व्यक्ती वर आलेली आहे. त्यांनी एक साधं जगणं, लोकांचं साध्या माहिती आहे त्याची त्याची लोकांनी आता जे तळागाळातले लोक आहे त्यांच्या काय यातना असतात हे वामन म्हात्रे साहेबांना माहिती आहे. अशा लोकांसाठी म्हणजे त्याची नेहमीच तळमळ असते. तो बदलापूरचा तो कधी जात धर्म कधीच पाळत नाहीये. त्याला समोरची व्यक्ती, जी माणसं आहेत ती समोरची सगळी माणसं त्याला एकच आहेत, माणूस आहे बस. त्यांनी जाती धर्माचं राजकारण कधीही केलेलं नाहीये. म्हणून आज वामन शेठ आमदारकीच्या लेवलला आहे. वामन म्हात्रे सुरुवातीला जेव्हा नगरसेवक झाले त्यांनी बाळासाहेबांचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जे मूळ मंत्र आहे हे तंतोतंत पाळणारा माणूस जर बदलापूरमध्ये कोण असेल ती वामन म्हात्रे ही व्यक्ती आहे. आणि त्याच प्रयत्नांच्या जोरावर तो आज या लेवलला येऊन पोहोचलेला आहे. माझा वजेसरना एक प्रश्न असणार आहे. थोड्या दिवसात आमदारकीसाठी निवडणुका जाहीर होणार आहे आणि अगदी थोड्या दिवसात आचारसंहिता देखील लागू होणार आहे. तर तुमच्या दृष्टिकोनातून आमदार नेमका कसा असावा काय वाटतं? आमदार असा असावा की सर्वसामान्य लोकांची सर्व कामं करणारा असावं. ते गुण 100% वामन शेठ यांच्याकडे आहे. त्यामुळे वामन शेठ सारखाच आमदार व्हावा अशी आमची तर 15 वर्षापासून इच्छा आहे. शिवाय त्यांच्याकडे जो अभ्यास आहे म्हणजे जशा काही योजना असतात गव्हर्नमेंटच्या त्यांना पूर्णपणे अभ्यास आहे. नुसते विधानसभेवरती पाठवायचे आणि काय बोलायचं नाही तशातले नाही आहेत ते. त्यांना पूर्णपणे अभ्यास आहे. कुठल्या योजना कुठे वापरल्या गेल्या पाहिजेत, कसा निधी कुठून आणला गेला पाहिजे याला त्यांना तंतोतंत अभ्यास आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटतं की त्यांना ते आमदारकी मिळावी. सांगण्याचं तात्पर्य असं की वामन शेठ ही अशी व्यक्ती आहे की त्यांना ह्या गोष्टीचा पूर्ण अभ्यास आहे. जर अशा व्यक्तीला जर आमदारकी मिळाली, असा व्यक्ती जर आमदार झाला तर नक्कीच अजून बदलापूरचा जोमाने विकास होईल. आणि आपण तर आता लोकांनी तर सुरुवातच केलेली आहे की बदलापूर ही अशी सिटी आहे की ही आता चौथी मुंबई आहे. ही लवकरात लवकर चौथी मुंबई नक्कीच होईल. सर मी तुमच्याकडे बोलतो. सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांच्या अनेक प्रतिक्रिया येतात. त्यापैकी एक प्रतिक्रिया म्हणजे बदलापूर शहरात सुसज्ज असं हॉस्पिटल अजून देखील उभारलं गेलेलं नाही. आता जवळपास 10 वर्ष वामन म्हात्रे यांची सत्ता जी आहे ती नगरपालिकेवर आहे तरी देखील बदलापूर शहरात कुठलेही सुसज्ज असं हॉस्पिटल उभारण्यात नाही आलं. तर या सर्व तुम्ही काय माहिती? प्रश्न चांगला विचारला तुम्ही. माझा मुलगा पण MBBS डॉक्टर आहे आणि आमची नेहमीच वामन शेठ बरोबर चर्चा होते. वामन शेठच्या डोक्यामध्ये हा प्लॅनिंग आहेच. बदलापूरमध्ये सुसज्ज हॉस्पिटल व्हावं ही वामन शेठची नक्कीच इच्छा आहे. त्यांनी ती इच्छा माझ्यापर्यंत बोलून पण दाखवली होती. एकदा आम्ही असंच बसलो होतो. ते हॉस्पिटलचा विषय मीच आमचे एक संजीवनी हॉस्पिटलचे डॉक्टर आले होते माझ्या घरी. त्यांचं काम होतं वामन शेठकडे. तेव्हा आम्ही असं बसलो होतो. त्यावेळेला मग त्यांनी हा विषय काढला की त्यांना ती खंत वाटली होती की बदलापूरमध्ये असं एक सुसज्ज हॉस्पिटल नाही आहे जेणेकरून कोणाला जर इमर्जन्सी लागली तर आपल्याला जवळात जवळ म्हणजे आपल्याला मुंबईला पळायला लागतंय. मग ते मुंबईऐवजी बदलापूरच, आता आपण चौथी मुंबई बोलतो तर बदलापूरात असे सुसज्ज हॉस्पिटल व्हावेत हे डोक्यात त्यांचं प्लॅनिंग होतं. त्यांनी ते आमचे डॉक्टर संजीवनीचे डॉक्टर त्यांना ती भावना बोलून पण दाखवली होती. आणि लवकरात लवकर या सुसज्ज हॉस्पिटल आपल्या बदलापूरमध्ये नक्कीच उभं राहील याबद्दल तीळ मात्र शंका नाही. माझ्या माहितीप्रमाणे तुम्हाला सांगतो की आता म्हणजे वामन शेठचं विजन आहे ते. माझ्या माहितीप्रमाणे मला एक असं न्यूज भेटलेली आहे की जी जुनी आपली नगरपालिका आहे प्रशस्त जागा आहे तिथे ते प्रपोजल लवकर होईल असं माझ्या कानावर आलेलं आहे. म्हणजे ते वामन शेठनीच ते प्रपोजल माझ्या मते करणार आहेत असं मला वाटतं. कारण ती जागा भरपूर आहे. बदलापूरकरांसाठी आनंदाची ही आनंदाची बातमी आहे कारण ती जागा ओपन राहणार आहे. जुनी पण नगरपालिकेची जागा अशीच पडलेली आहे. आता ही एवढी मोठी जागा असली तर तिथे ते 100% ते करणारच. ते त्यांच्या याच्यामध्ये ते आहेच.
आरोग्याचा प्रश्न असा उपस्थित होतो, तसा वालवलीकरांना एक मोठा प्रश्न भेडसावतोय, तो म्हणजे डम्पिंग ग्राउंडचा. असं म्हटलं जातं की उल्हासनगर अंबरनाथचा जो कचरा आहे तो या बदलापूरच्या आणि वालवलीच्या माथ्यांवरती टाकणार आहे आणि याला काही ग्रामस्थांचा विरोध पण आहे. खरं तर हे ड्रीम प्रोजेक्ट म्हटलं जातंय, खासदार जे आहेत श्रीकांत शिंदे यांच्यातर्फे. तर एकंदरीत तुम्ही देखील भूमिपुत्र आहात, तर काय नेमका हा वाद आहे? कारण यावरती खूप चर्चा देखील झाली, टीका देखील करण्यात आली की आमच्या माथी हा कचरा कशाला. तुम्ही देखील वालवली करत आहात, तुमचं यावर प्रतिक्रिया काय असेल? वालवलीच्या डम्पिंग ग्राउंड बद्दल विचारलं म्हणजे झालं तेव्हा ड्रीम प्रोजेक्ट आमचं फक्त एवढंच बोलण्याचा उद्देश आहे की आपल्या शहरातील कचरा हा तिथे डंप करायला काहीच हरकत नाही. ही वामन म्हात्रेंची पण भूमिका राहिलेली आहे की बाबा शहरातील कचरा आपल्या तिथे डंप करायला काहीच हरकत, बाहेरून कचरा आला नाही पाहिजे. ड्रीम प्रोजेक्टला लागणारा जो हे घनकचरा आहे आणि तिथे जे बसणारे मशिनरी आहेत त्यांना तो कचरा म्हणजे तेवढ्यात तो पुरणार नव्हता. आपल्या बदलापूरचा ती काय 100 की 150 120 टन कचरा निघतो आणि त्या प्रोजेक्टसाठी लागणारा कचरा काहीतरी 500 टन निघतो. तर तो पुरणार नव्हता म्हणून त्याने ते अंबरनाथ आणि उल्हासनगर एकत्र केलं. परंतु तो प्रोजेक्ट आता त्याची काय परिस्थिती आम्हाला पण माहिती नाहीये. मग असं वाटतं की व्हायला पाहिजे किंवा नाही व्हायला पाहिजे यावर वालवलीकर म्हणतात. आता त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही. आता सध्या तो प्रश्न जरा किचकटच आहे. पण माझं एक असं पर्सनल मत आहे की आपल्या बदलापूरचाच फक्त कचरा तिथे आला पाहिजे असं. आणि स्वतः बऱ्याचशा आमच्याच घरातून वामन शेठचं पण तेच मत होतं. एकदा त्यांनी बोलून पण दाखवलं होतं. पुढे काय आता माझा सज्जनजींना एक प्रश्न असणार आहे की नागरिकांच्या प्रतिक्रिया दिवसेंदिवस हे येत असतात. तर बदलापूरमध्ये जे रस्ते आहेत त्या रस्त्यांवर अनेक जण नागरिक हे सतत बोलत असतात की बदलापूर शहर हे बदलापूर शहरातले जे रस्ते आहेत ते रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते असा देखील प्रश्न खूप प्रामुख्याने म्हटला जातो. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? तर जनता बोलायला काही बोलू शकते. आता बदलापूरमध्ये आपल्या आज एवढे वार्ड आहेत, पण वामनदादा म्हात्रे हे असे कुठल्या वार्डात रस्ते करायचे नाही, ते नाही करायचे असं त्यांच्या मनात काय नाही. पावसाळ्यात रस्ते खराब होतात. मग जनता जर असे बोलत असेल की बाबा रस्त्यात खड्ड्याचे रस्ते, मग कोण बोलणारा विरोधक असतात. त्याच्याप्रमाणे जर आत्ताच्या जर रस्त्याचे जर आपण विचार केला, बदलापूर शहरामध्ये तर रस्ते खराब नाहीच आहेत. बदलापूर शहराच्या बाहेर रस्ते खराब आहेत. आता शहरामध्ये जर रस्ते करणार तर वामनदादांचा 90% पुढे हात आहे. हां, तर मग बाकीचे बाहेरचे रस्ते जे आहेत, आता झालं बदलापूर वांगणी इकडचं रस्ता खूप खराब आहे. तर बदलापूर शहराच्या बाहेर वामन म्हात्रे यांचं हे कार्य कामच नाही ना सध्या तरी. एक आम्हाला पण वाटतंय का रस्ते खराब, कारण जनता अशी बोलते का रस्त्यात खड्ड्यात रस्ते. हे बोलणारा सांगणारी जनता नाही बोलत. बस वामनदादा म्हात्रेंचे विरोधक असतात ते त्यांना बोलायला सांगतात. जर असं तुमचं म्हणणं आहे की जर हे विरोधक म्हणताय तर अशा विरोधकांना तुम्ही काय आव्हान कराल? आमचं तर अशा विरोधकांनी समोर येऊन बोलावं का बाबा या गोष्टीवरती. रस्त्यात खड्डे किंवा खड्ड्यात रस्ते, आता बघा आपण एखादी व्यक्ती किती चांगलं काम करत असेल तर आता 100% कोणाला हे देत नाही. आता विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे सध्या. पुढेच आता आमदारकीचे इलेक्शन लागतात, त्यामुळे काहीतरी असं थोडंसं हे पाहिजे ना पब्लिकला दाखवण्यासाठी. त्यामुळे असे काही लोक आत्मसंतुष्टी लोक असे काहीतरी बोलत असतात. परंतु वामन म्हात्रेंनी नगरपालिका क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम काम केलेलं असं माझं तरी मत आहे, आमचं तरी मत आहे. तर आज एकंदरीत जर आपण संवाद पाहिला तर शिवसैनिक म्हणून, भूमिपुत्र म्हणून आज प्रत्येकाने आपली प्रतिक्रिया जी आहे ती नोंदवली आहे. खरं तर वालवली गावाचा जर आपण पाहिलं तर वालवली गावचा देखील विकास आपल्याला झपाट्याने पाहायला मिळाला. वालवली सोबतच बदलापूर शहराबद्दल बोलताना जे आहे ते यांचं प्रेम जे आहे ते प्रत्येकाचं व्यक्त होताना पाहायला मिळालंय. सर, आपण वेळात वेळ काढून इतकं परखड आणि सत्यमत जे आहे ते आपल्या जनतेपर्यंत पोहोचवलं त्याबद्दल आपल्या तिघांचेही आभार. माझे सहकारी राहुल सर्वे यांनी देखील जे काही प्रश्न होते, जनतेचे काही समस्या होत्या त्या देखील पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचंही उत्तर जे आहे ते आपण अतिशय सविस्तररित्या दिलं. त्याबाबत
आपल्या तिघांचेही आभार व्यक्त करतो आणि आजचा हा भाग इथे संपवतो. धन्यवाद.